पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रार यांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे आणि डल्ला लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. एका अमेरिकेत वृत्तवाहिनीने दावा केला आहे की गोल्डी ब्रार यांची अमेरिकेतील फेअरमॉन्ट आणि हॉल्ट इव्हेंट येथे मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे आणि पंजाबी मुक्तसर साहिब जिल्ह्यातील 1994 मध्ये जन्म झालेला गोल्डी ब्रारचे खरे नाव सतिंदरजीत सिंग होते आणि त्यांचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त आणि उपअधीक्षक होते. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाल्याच्या हत्येनंतर त्याचं नाव मीडियात चर्चेत आलं आणि त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल झाले. चंदीगडमध्ये चुलत भाऊ आणि गुरलाल ब्रारची हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. पंजाब युनिव्हर्सिटी PUचे विद्यार्थी नेते गुरलाल ब्रार यांची 11 ऑगस्ट 2020 रोजी रात्री चंदीगडमध्ये औद्योगिक क्षेत्र फेज नंबर 1 असलेल्या क्लब बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि गोल्डी ब्रार यांचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई यांच्या निकटवर्ती होता आणि गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगनं सोशल मीडियावर लिहिलं होतं की आता नवे युद्ध सुरू झाले आहे, रस्त्यावर फक्त रक्त चाटणार नाही. दरम्यान गोल्डी ब्रारचे स्टडी व्हिसानंतर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता आणि कॅनडातून गोल्डीने खुनांचा कट रचायला सुरुवात केली. त्यांच्या गुंडांनी अनेक हत्या घडवून आणल्या आणि 18 फेब्रुवारी 2021 मधील पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोल्डी ब्रारने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी युवक काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जेव्हार गावाजवळ पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार यांनी घेतली होती आणि मोहलातील मिडूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता. नंतर मूसेवाला याने त्यांच्या वास्तव्याला मदत केली आणि शत्रुत्वापुढे लॉरेन्स टोळीने मूसेवाला यांची हत्या केल्याचे गोल्डीने म्हटले होते. कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कृत्य करणारा गँगस्टर गोल्डी आणि ब्रारविरोधात केंद्र सरकारने धडक कारवाई केली होती आणि बेकायदा आणि क्रूर विरोधी प्रतिबंध कायद्यामध्ये अंतर्गत UPA गोल्डी ब्रार आणि दहशतवादी घोषित करण्यात आले होते.